ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील एका मराठी उद्योजकाने देशातील शेती क्षेत्राला वरदान ठरू शकेल अशा एका उत्पादनाची निर्मिती सुरू केली होती. पण त्याच्यापुढे एक अडचण होती, ती म्हणजे त्याच्यावर इंग्रज सरकारकडून पाळत ठेवली जात होती. त्यामुळे तो इकडे तिकडे सुरक्षित जागा शोधत होता. या सगळ्या चिंतेत असताना त्याची भेट सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांच्याशी झाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला आपल्या संस्थानात येण्याचे निमंत्रण दिले आणि आपल्या संस्थानातील कुंडलगाव मालकी हक्कासह इनाम देऊन टाकले. हीच सुरुवात होती एका ध्येय वेड्या समूहाची. त्या उद्योजकाचं नाव होतं लक्ष्मणराव किर्लोस्कर. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ख्याती पसरलेल्या किर्लोस्कर समूहाचे संस्थापक. आजपासून सुरू होणाऱ्या ब्रँड स्टोरीच्या पहिल्या भागात बघूया स्टोरी किर्लोस्कर समूहाची. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन आलेख सोबत महा MTV मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तत्कालीन म्हैसूर राज्यातील बेळगाव जवळील गुल होसूर येथे एका दशग्रंथी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मणरावांच्या डोक्यात मात्र वेगळेच वारे वाहत होते. आपल्याला परंपरागत भिक्षुकी करायची नाही हे ठासून सांगत लक्ष्मणरावांनी थेट मुंबईच गाठली. तेथे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आपल्या आवडणाऱ्या चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. रंगांधळेपणामुळे चित्रकला सोडून त्यांना यांत्रिकी चित्रकलेकडे वळावं लागलं. त्याचा परिणाम असा झाला की लक्ष्मणरावांना यंत्रांची गोडी लागली. 1889 साली त्यांनी आपल्या जन्मगावी बेळगावला जाऊन सायकल बनवण्याचं दुकान काढलं. यात बऱ्यापैकी जम बसलेला असतानाच लक्ष्मणरावांचं लक्ष शेती क्षेत्राकडे वळलं. भारतातील शेतकरी हा खूपच जुन्या पद्धतीने शेती करतोय. त्याचा उत्पादन पद्धतीत बदल करायला हवा असं त्यांना वाटायला लागलं. याच विचारात त्यांचं लक्ष नांगराकडे गेलं. या नांगरामध्ये बदल केला तर आपल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होईल असं त्यांच्या लक्षात आलं. यासाठी आपलं सायकलचं दुकान त्यांनी विकून टाकलं आणि एका झपाटल्यासारखे ते या लोखंडी नांगराच्या मागे लागले. त्यावेळी अशी कुठलीच पद्धत भारतात अस्तित्वात नव्हती. त्यामुळे युरोपियन नांगरांचे नमुने मागवले आणि व त्यांनी अभ्यास सुरू केला. पण प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्यामुळे चुकत शिकत त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं. शेवटी आपल्या मातीतला स्वदेशी लोखंडी नांगर तयार झाला. पण खरी लढाई पुढेच होती. त्या नांगराला कुठेच मागणी मिळत नव्हती. गैरसमज असा पसरला होता की तो नांगर वापरल्यामुळे शेतात विष पसरतं. त्यामुळे कोणीच हा नांगर विकत घेत नव्हतं. अशाच प्रसंगात खऱ्या उद्योजकाचा कस लागतो. लक्ष्मणरावांनी अक्षरशः गावोगावी फिरून नांगराबद्दल पटवायला सुरुवात केली. अशातच मिरजेतील जोशी नावाच्या एका शेतकऱ्याला याचं महत्व पटलं आणि त्यांनी कारखान्यात बनवून तयार असलेले 6 नांगर विकत घेतले. लवकरच पलूस येथील पांडू पाटील यांनी 35 नांगरांची ऑर्डर दिली. ही फक्त सुरुवातच होती. त्यानंतर किर्लोस्करांनी बनवलेले नांगर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे किर्लोस्करांनी बनवलेले लोखंडी नांगर दिसू लागले. यानंतर किर्लोस्करांनी मागे वळून बघितलंच नाही. इंग्रजांच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी औंध संस्थानातील कुंडल येथे गेल्यावर या कारखान्याची भरभराटच सुरू झाली. 1920 साली त्यांनी आपल्या उद्योगाला औपचारिकतेचा दर्जा देत किर्लोस्कर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. याच वर्षी किर्लोस्करांनी भारतातला पहिला सबमर्सिबल पंप बाजारात आणला. त्यानंतर भारतातील पहिलं लेथ मशीन सुद्धा किर्लोस्करांनीच तयार केलं. 1956 साली लक्ष्मणरावांचे निधन झाल्यानंतर किर्लोस्कर उद्योगाची धुरा लक्ष्मणरावांचे थोरले चिरंजीव शंतनूराव किर्लोस्कर यांनी सांभाळले. शंतनूराव हे परदेशातून शिकून आलेले उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी परदेशी तंत्रज्ञान भारतात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांनी संपूर्णपणे स्वदेशी अशा डिझेल इंजिनची निर्मिती केली. भारतातील पहिलं इलेक्ट्रिक इंजिनची निर्मिती सुद्धा किर्लोस्कर कंपनीनेच केली. यानंतर किर्लोस्कर पंप्स, किर्लोस्कर एअर कंप्रेसर्स, जनरेटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स, किर्लोस्कर इंजिन्स अशी या किर्लोस्कर समूहाची व्याप्ती वाढतच गेली. अशा अनेक क्षेत्रात या समूहाने आपले बस्तान बसवलंय. फक्त उद्योग क्षेत्रापुरतच मर्यादित न राहता किर्लोस्कर समूहाने सामाजिक बांधिलकीचा वारसा सुद्धा जपत शिक्षण, समाजसेवा या क्षेत्रातही आपलं फार मोठं योगदान दिलंय. जाता जाता किर्लोस्कर समूहाची एक गोष्ट सांगतो. 1948 साली गांधी हत्या झाली. देशभर दंगलींचा डोंब उसळला होता. विशेषतः ब्राह्मण समाज टार्गेटवर होता. किर्लोस्कर ब्राह्मणच असल्यामुळे किर्लोस्कर कंपनी जाळायला कंपनीतीलच एक समूह पुढे आला होता. या कंपनी जाळायला आलेल्या लोकांना लक्ष्मणराव सामोरे गेले. त्या पेटलेल्या समूहाला उद्देशून त्यांनी फक्त एवढंच विचारलं की कंपनी जळायला माझी काहीच हरकत नाही, पण ही कंपनी जळाली तर उद्या तुम्ही कामाला कुठे येणार या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग कंपनी जाळा. कंपनी जाळा आलेले लोक आल्या पावली परत गेले.
उद्योगातून संपत्ती निर्मिती एवढंच लक्ष न ठेवता समाजाची घडण करणारे किर्लोस्करांचे हे उद्योजकच भारताचे खरे आधारस्तंभ आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी महा एम टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.